तर हॅलो गाईज, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. तर आपण चाललेलो आहे लोणावळ्याला. तर जात जात आपलं एकविरा देवीचं दर्शन घेऊन जायचं आहे. तर मग चला मग, तर बघूया आपण जाऊ. तर पुढे बघा गाणं कसं करतो. मित्रांनो तुम्हाला सांगतो, सोडलाय ना धरलाय बीर कुछ भी. तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आता लोणावळा. तर हॅलो गाईज, आम्ही चाललोय आता एकविरा देवीला पहिलं चाललोय. मग तिथून दर्शन वगैरे करून आम्ही चाललोय विलाला. रिसॉर्ट बुक केलेला आहे. तर चला बघूया पुढे. ये बघा. जात होतो आपण. जात जात म्हटलं जरा गरम झाली होती गाडी, त्यामुळे जरा थांबावं म्हटलं. थांबलो वगैरे, तेवढ्यात सोनू भाऊला तिथे पैसे सापडले. तर चला बघूया पुढे. अरे हम तो गरीब हैं. तर गाईज, तुम्ही बघू शकता भाऊला पैसे सापडलेले. तर त्याचं नशीबच मानायचं. तर बघा तुम्ही आता. तर चला पुढचं बघू अजून काय होतंय. चला आपण जातोय आता एकविरा देवीच्या जवळ जवळ आलेलो आहे. तर बघूया काय होतंय पुढे. तर गाईज, आपल्या पब्लिकला भूक लागलेली. त्यात पाऊस येत होता, जात होता. त्यात म्हणलं थोडाफार नाश्ता करावं, गरम गरम नाश्ता वगैरे केला. मग निघालो परत. तर गाईज, पावसामुळे मला मागचे व्हिडिओ वगैरे काय काढता आले नाही, कारण की गाडीवरच पाऊस लागत होता. तर आलोय आता इथं, पायरीचं दर्शन घेतलं पहिले. तर चाललोय आता. चला बघूया. तर गाईज, आपण एक्झॅक्टली पोहोचलेलो आहे मंदिराच्या समोर. तर तुम्ही बघू शकता पाऊस चालू आहे, व्ह्यू वगैरे, धबधबा वगैरे त्या साईडचा चालू आहे. तर तुम्ही बघू शकता पब्लिक पण खूप आहे. तर आलोय आता आपण मंदिराच्या जवळ जवळ. आता दर्शनाला जाऊ आपण. दर्शनाची बघू आता रांग कुठपर्यंत आहे. चला जाऊया, बघूया पुढे. आलोय आपण आता दर्शनाच्या रांगपर्यंत आलोय आतमधून. बघू आतमधला व्हिडिओ काढू द्यायच्यात का नाही. तर काढू दिलं तर ठीकच आहे. इथं तर लिहिलेलं आहे की व्हिडिओ वगैरे काढता नाही येणार, फोन वगैरे लपवून ठेवायचं. तर बघू शकता. चला आता तुमच्यासाठी काहीतरी करायला लागेल. बघूया पुढे. चला. व्हिडिओ काढून देत नव्हते, तरी आपण चोरून व्हिडिओ काढलाय तुमच्यासाठी.
तर बघितलंच असेल. तर आता दर्शन वगैरे झाले आतमधून. तर आता आम्ही चाललोय आपलं रिसॉर्टला. तर चला आता डायरेक्ट रिसॉर्टलाच भेटू. चला मग. तर आलोय आपण आता विल्यापाशी. तर तुम्हाला विल्यापाशी जाऊन तुम्हाला सगळा विला दाखवतो. तर चला पुढे बघूया आपण विला कसा आहे काय. तर आले आपण विल्यापाशी. ते विला बघू शकता तुम्ही कसा आहे. तर भरपूर मज्जा येणार आहे पुढे. स्विमिंग पूल वगैरे 3 रूम्स वगैरे ते नाही, खेळायला आहे बेड बॉल वगैरे. परत अजून खूप काही कॅरम वगैरे आहे वरती रूम बघा तुम्ही कसे आहे. तर आपल्या विल्याचं नाव आहे LSM विला मळवली साईड. तर तुम्हाला जर यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. तर चला. तर गाईज बघू शकता तुम्ही भरपूर मज्जा केली वगैरे. तर आता बर्थडे वगैरे होता पोरांचा, त्यामुळं केक वगैरे कापायचा होता. केक वगैरे कापून घेतला पोरांचा सगळ्यांचा. केक वगैरे कापून झाला. मला रात्री काय शूट करता आलं नाही कारण की फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती आणि फोन सगळ्यांनी साईडला ठेवला होता. त्यामुळं आता सकाळी मग परत ब्लॉग चालू केला व्हिडिओ वगैरे. आता चेकआउटचा टायमिंग होत आहे. तर बघू शकता तुम्ही पुढं अजून काय होते. चला अजून दाखवतो. तर सो गाईज ॲक्च्युली आपला चेकआउट झालेला आहे. तर आता सगळ्या पोरांना भूक वगैरे लागलेली आहे, त्यामुळं आता कुठल्या तरी हॉटेलला बघून थांबूया. तर चला बघूया हॉटेलला कुठल्या थांबतं ते काय होते. सो फायनली गाईज आपण आलो आता हॉटेलला. तर बघूया आता काहीतरी खाऊ. तर आपण आलो आता हॉटेलमध्ये. तर हॉटेलचं नाव आहे भजन सिंग द ढाबा. तर जेवण वगैरे ऑर्डर दिली, बसले आता ऑर्डर वगैरे येईल. ऑर्डर वगैरे आल्यावर मग सगळे जेवण वगैरे करून तसं गाईज आपण जेवण वगैरे करून आपल्या घराकडे परत निघत आहोत. तर जेवण हॉटेलमध्ये खूप भारी होतं. तर आम्ही नॉनव्हेज नाही घेतलं कारण की सोमवार
होतं, त्यामुळे नॉनव्हेज नाही घेतलं. तर व्हेज पण भारी, नॉनव्हेज तर काय माहिती नाही, कारण की आम्ही ट्राय केलं नाही आहे. तर दिसण्यावरून तर भारी वाटतंय, तुम्ही पण येऊन विजिट करू शकता. तर ठीक आहे, चला गाईज, भेटूया आता पुढच्या ब्लॉगला, कारण की पाऊस पण येत आहे, शूट वगैरे करता नाही येणार. तर चला, गुड बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगला, बाय.